नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर। तुम्ही बघता हे लाईव्ह चित्र छत्रपती शिवरायांचा पुतळा मी अगोदर तुम्हाला दाखवतो आहे। आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, नागपूर येथे शपथविधी सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची वर्णी कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी मी शपथ घेतो की असे म्हणतात अहमदपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे। माझ्यासोबत हे तुम्ही पदाधिकारी पाहत आहेत। सर्वप्रथम मी जाणार आहे शहराध्यक्ष अजरभाई बागवान यांच्याकडे, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। आज आनंदोत्सव साजरा करताना ते सुद्धा या आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेत। अजरभाई, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत पहिल्यांदा आमच्याशी बोलताना सांगा। मैं अजहर बागवान, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर अध्यक्ष। मैं पहली बार तो मायावती सरकार का अभिनंदन करता हूँ, आभार करता हूँ कि आज हमारे तालुके चाकुर अहमदपुर को न्याय मिला। यहाँ के बाबा साहब पाटील मंत्री पद दिए और इनके सभी का मैं आभारी हूँ और मंत्री पद जल्लोष करें। धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। बाळासाहेब जाधव यांच्यानंतर तब्बल 15 वर्षाच्या कालावधीनंतर अहमदपूर तालुक्याला मंत्रिपद मिळाले असे येथील कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। त्याचबरोबर माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। दादा, काय आहेत आपल्या भावना? आज बाबासाहेब पाटलांनी अहमदपूर तालुक्याचं 3 वेळेस नेतृत्व केलं। बाळासाहेब जाधवनी अहमदपूर तालुक्याचं 1 वेळेस आणि उदगीरचं 3 वेळेस नेतृत्व केलं आणि बाळासाहेब जाधवांच्या नंतर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपदाचा कधी सहवास घडला नव्हता। तो मंत्रिपदाचं महायुती सरकारने बाबासाहेब पाटलांना मंत्रिमंडळात सामावून घेऊन अहमदपूर आणि चाकूर तालुक्यासाठी एक विकासाची गती देण्यासाठी चालना दिलेली आहे। त्यासाठी महायुती सरकारचे आणि त्यात अजित पवार साहेबांचे आम्ही फार अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर माझ्यासोबत अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा पदाधिकारी माझ्यासोबत बाबूभाई रुईकर सुद्धा जोडले गेले आहेत। ते माझ्यासोबत काय आहेत भावना तुमच्या आणि कशा पद्धतीने जल्लोष व्यक्त करत आहात? मी बाबूभाई रुईकर, राष्ट्रवादी जिल्हा महासचिव। माननीय आमदार बाबासाहेब पाटील कॅबिनेट मंत्री झाले, आम्हाला सर्व जास्तीत जास्त अभिमान वाटला आणि अजितदादाचं तर विचारू नका, त्यानं आमचं जे पारणं फेडलं आमचं अजितदादानं आमदार साहेब केले। 20 वर्षापासून मंत्री होता आमच्याशी आणि धडाडीचा आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्री केलं। ह्याच्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही। पुरे महाराष्ट्रभर काम करणारे आज बाबासाहेब पाटील आहेत। धन्यवाद बाबूभाई रुईकर। त्याचबरोबर माझ्यासोबत आमदार बाबासाहेब पाटील अर्थात कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक तथा कला पुष्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोठ्या उत्साहामध्ये डान्स करताना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात। काय आहे आपल्या भावना? चंद्रशेखरजी भालेराव सर, खूप दिवसापासूनची इच्छा होती की अहमदपूरला लाल दिवा मिळावा आणि आज तो क्षण समोर आलेला आहे। आत्ताच नागपूर या ठिकाणी आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। खूप आनंद वाटतोय, जणू शहरामध्ये दिवाळी साजरी होते असं वातावरण झालंय आणि साहेबांची आम्ही आतुरतेनं वाट पाहतोय। साहेब कधी येतील आणि साहेबांचं आम्ही कसं जंगी स्वागत करू, साहेबांच्या स्वागताची आम्ही तयारी करत आहोत। नमस्कार, मी महेश देवणे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस अहमदपूर। खरं तर अजितदादाचे उपकार कधीच पेटणार नाही तेवढे उपकार आहेत साहेबावर, आमच्यावर, सगळ्यावर। कारण या तालुक्याला कितीतरी वर्षानंतर मंत्रिपद मिळालं आहे। मंत्रिपदच नाही तर कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे। अहमदपूर चाकूर तालुक्याचा विकास तर साहेबांनी मागच्या 5 वर्षामध्ये केलाच आहे, परंतु इथून पुढच्या 5 वर्षामध्ये याहीपेक्षा भरभराट काम ते करणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यासाठी त्यांनी जे प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे ते अंतेश्वरून धरणाचं जे पाणी आहे ते इथपर्यंत आणणार आहेत। ते आता होणार का? होणार, 100% होणार। त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अजून भरभराट येणार आहे। आणि हा अहमदपूर तालुक्याचाच आनंद नाही, अहमदपूर चाकूर तालुक्याचा आनंद नसून हा पूर्ण जिल्ह्याचाच आनंद आहे। कधी एकदा साहेब येतील आणि आम्ही कधी एकदा साहेबांच्या गळ्यामध्ये हार घालू, आम्हाला असं झालेलं आहे। मंडळी, एकूण परिस्थिती जर पाहिली तर अजितदादा पवार यांनी अहमदपूर शहरामध्ये आल्यानंतर प्रचारादरम्यान त्यांनी शब्द दिला होता की बांधवांनो, तुम्ही फक्त बाबासाहेब पाटलांना पुन्हा एकदा आमदार करा, मी मंत्री करून दाखवतो। तो शब्द त्यांनी पाळलेला आहे।
बरोबर सर? बरोबर आहे, बरोबर आहे. काय भावना आहे तुमच्या नेमका आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आमदार बाबासाहेब पाटलांनी, काय वाटते? बोला तुम्ही बोला. आज अहमदपूर चाकूर मतदारसंघातील खरा न्याय मिळाला म्हणलं तर आदरणीय अजित पवार साहेबांनी जे शब्द बोलला तसा पाळला आणि मतदाराने पाळला. तर आमदार साहेबाचं काम, आमदार साहेबाची निष्ठा या मतदारसंघावर योग्य माणसाची योग्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सर्व अहमदपूर चाकूर मतदारसंघातील जल्लोष चालू आहे. समजायला अभिनंदन अजितदादाचं. ओके, धन्यवाद सर. तर मित्रांनो, हे होते माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते. अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष व्यक्त करताना आपण पाहिलेला आहे. हा जर व्हिडिओ तुम्ही आमच्या फेसबुकवरती जर पाहत असाल तर नक्कीच आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवरती जर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा वेल4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.